नमस्कार मंडळी, मी वर्षा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मंडळी, मी आज टेरेसच्या तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवा म्हणले. हे पहा, एरिका प्लांट माझी एकदम हराभरा माझे एरिका प्लांट आहेत. तायनो थोडंसं तुम्ही हे सगळं बघू शकता. खूप दिवसाच्या नंतर मी हे व्हिडिओ घेतले. त्याच्यानंतर ना हे पहा हो का. हे पाय हो का माझे हे 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 ब्रह्मकमळ आहे आणि हे अनंत प्लांट आहे. अनंत प्लांट ह्याला ना फ्लावर आता सध्या त्याचे सीझन आहे. त्यानंतर ना बघा, आता हे वांग्याचे प्लांट आहे. हे असं लांब वांगा ह्याला लागतात अशी. हे पहा हो का, हे वांग एवढी लागतात ना, 8 दिवसाला खूपच येतात. ह्याच्यानंतर ना ह्याच्या शेजारीच आहे अजून एक प्लांट. पहा हो काय, हे किती 8 दिवसात तोडलं तरी खूपच येतात. तुम्ही हे बघू शकते, लांब वांगे आहे. त्यानंतर ना त्याच्या शेजारीच आहे हो का, हे पहा, हे पांढरा वांगा आहे. हे पहा किती, म्हणजे एक तर 15 तरी आहेत. हे सगळं काउंट केल्यानंतर ना 15 तरी दिसतात आपल्याला. हे पहा, पांढरा वांगे आहे. हे सध्या मी एकच प्लांट ठेवले. माझ्याकडे खूप होते पहिला, आणि आता फक्त मी बीसाठी, त्याच्या सीड्ससाठी हे ठेवलेली आहे दोन्ही प्लांट. त्याच्या सीड्स एकामध्ये काढलं ना खूप, म्हणजे व्यवस्थित बरंच होतात. त्यानंतर ना बघा, वरती आहे जास्वंद प्लांट. हे पिंक, हे डबल जास्वंदाचे आहे. ह्याला सध्या फ्लावर लागला नाही. ह्याच्या शेजारी आहे हो का पिंक फ्लावर. त्याच्यानंतर ना आहे हे पहा, पांढरा जास्वंद. हे डबल रेड आहे. त्याच्यानंतर पिंक आहे. हे व्हाईट आहे. त्याच्यानंतर ना हे पिवळा जास्वंद आहे, त्याला फ्लावर नाही आले. त्याच्यानंतर ना हे पहा, हे पण वेगळ्या टाईपमध्ये डबल जास्वंद आहे. हे पहा, ह्याच्यानंतर ना हे जो आहे ना फ्लावर, त्याला एवढी फुलं येतात ना रोज, म्हणजे रोज कंटिन्यू फुलं येत राहतात. ह्याला रोज 10 तरी फ्लावर येतात. हे पहा, हे नंतर ना हे का, हे आपल्या चापा, रेड चापा. हे पहा, कनेरी, पांढरा कनेरी आहे. त्यानंतर ना हे रेड चापाच आहे, त्यानंतर ना बघा, हे आपला कसा गोखर्णी, डबल गोखर्णी प्लांट आहे. खूप मोठा आलं होता, मग मी काय केले, त्याला थोडंसं कटिंग केले होते. नंतर ना मग एवढं अजून आलेली आहे. त्यानंतर ना बघा हो का, हे पांढरी गोकर्णी फुलं आहेत. ह्यालाही रोज 10-20 तरी येतात, 10-15 तरी कंटिन्यू येतच राहतात. त्यानंतर ना बघा, हे पांढऱ्या गोकर्णी आहे. त्यानंतर ना पहा, हे चाफा दाखवलेच होते तुम्हाला ऑलरेडी. हे पहा काकडी. हे पहा, हे आहे पेरूच्या प्लांट आहे. त्यानंतर ना हे गुलाब आहे. नंतर ना मग हे जास्वंदच आहे वेगळे प्रकारच्या. मग हे बेलाचं आहे. हे कुंदा, हे सदाबहार. मग नंतर ना हे कुंदा आहे ते. मग हे गोकर्णी, सिंगल गोकर्णी ब्ल्यू कलरच्या सिंगल आहे. सिंगल गोकर्णी आहे पहा. ह्यालाही रोज 10 तरी फ्लावर येतात, कंटिन्यू येतात. ह्याला 12 महिने फ्लावर येतच असतात. त्यानंतर ना पहा, हे गोकर्णी आहे, सिंगल गोकर्णी आहे. थोडंसं म्हणजे कसं आहे, आता सध्या हे बेलाचे आहे. रोज मी श्रावणामध्ये एक तरी बेलाचे पान घेत असते इथनंच. हे नंतर ना बघा, हे टमॅटोचे टमॅटोचे प्लांट आहे. सीड्स टाकले होते मी, एवढी आलेली आहेत. सध्या ह्या वर्षी कसे थोडंसं लेटनी टाकले होते, म्हणून थोडासा उशीर झाले. मग हे पहा हो का, हे पण डबल गोकर्णी फ्लावर प्लांटच आहे. खूप मोठी प्लांट होता, मी कटिंग करून टाकले. नंतर ना मग एवढा आणखीन आलेली आहे.
पहा हो का, रोज 4-5 तरी ह्याला फुलं येतात. त्यानंतर ना पहा हो का, हे तर तुम्ही बघितलंच पांढरा कण्हेरी. रेग्युलर फ्लावर येणारे प्लांट म्हटलं तर ह्यालाच म्हणतात. एवढी फुलं फ्लावर येतात ना, हे प्लांटला रेग्युलर फ्लावर येतात. त्यानंतर नाही आळूचे पानं, हे पहा हे, आणि हे सोच आहे कुठले हे. त्यानंतर ना पहा, हे गणेश वेल म्हणून आहे, हे पहा हे पहा, हे नंतर ना थोडंसं. त्यानंतर ना हे गुलाब आहे, छोटी छोटी गुलाबच्या फ्लावर येतात, कंटिन्यू फुलं फ्लावर येतात ह्यालाही. पहा हो का, खूप म्हणजे मोठे आहे, ह्याच्यामध्ये कसं फ्लावर बरेच येतात. त्यानंतर ना हे सदाबहार आहे, हे पहा पिंक कलरचे सदाबहार. ह्याला मोठं झालं होतं, ह्याला मी कटिंग केले होते, फ्लावर छोटे छोटे येत होते त्याच्यामुळं कटिंग केले. परत आणखीन एवढं वाढलं हे फ्लावर प्लांट. नंतर ना बघा हे पेरू, घरचेच पेरू एवढं खाऊन टाकले होते, त्यानंतर ना एवढे मोठा झालेली आहे. गोड पेरू आहे, रेड आतमध्ये पिंक रेड कलरमध्ये. हे पहा रातराणी, हे लिंबू आहे. लिंब एवढा येतात ना, ह्या उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप आले होते, 50-60 तरी लिंबू आले होते एवढा प्लांटला. हे बघा आत्ता सीड्स टाकलेले आहे, मला लेट झालं ह्यावेळी कारला. पाय काय लिंबू, हे करेला आहे, ऑलरेडी वरी गेलेलेच आहे थोडंसं, ह्याला आता लागतात. त्यानंतर ना पहा इकडं ह्या साईडला थोडं छोटे छोटे फ्लावर प्लांट, गुलबक्षी 2-3 कलरमध्ये गुलबक्षी प्लांट आहेत, 2-3 कलरमध्ये. त्यानंतर ना बघा जाई जुई म्हणतात ना, ते कुठले एक प्रकारमध्ये आहे. ह्याला फ्लावर एवढी येतात ना, आता सध्या टेरिसवर आल्यानंतर ना एवढी वास येतो ना हे फ्लावरची, खूप आल्यानंतर एवढा वास येतो ना, तेवढा खूप सुगंध वास येतो. सध्या ह्याच्या सीझन आहे हे फ्लावरची. एवढी प्लांट आहे, याला रोज 50 तरी फ्लावर येतात रोज. हे पहा का, एवढा आहे. त्यानंतर ना हे पहा, हे आपला चापाच्या नंतर हे पण जास्वंदच आहे. हे पिंक कनेरी आहे, ह्यालाही फ्लावर सध्या ह्याचे सीझन आहे वाटतंय, खूप फ्लावर येतात आता. कनेरी, हे पहा हे काय म्हणतात त्याला काय माहिती नाही. त्यानंतर हे बघा, हे ग्रो बॅगमध्ये मी टमॅटो टाकले, टमॅटो आले. त्यानंतर करेला आले, ह्याच्या शेजारी हे एक प्लांट आलेले आहे. काकडी वेल आहे, खीरा, काकडी आणि खीरा. हे पहा का, आता सध्या मला ह्या वर्षी लेट झालेली आहे. हे पहा का, काकडी एवढी लागतात ना, घरच्या घरी काकडी बरेच म्हणजे व्यवस्थित लागतात. बाजारामध्ये बरेच भेटतात तायानो, तरी आपल्याला कसं आपल्या घरामध्ये 1-2, 4-5 जर काकडी लागल्या ना, आपल्याला खूप म्हणजे आनंद वाटतो. हे पहा, पैशाचं काय हे नसतं, पण आपल्याला कसं आपल्या फ्लावरला प्लांटला लागलं ना, आपल्याला वेगळंच असं हे वाटतं. हे पहा, हे कनेरियाचं आहे. हे पहा, हे मी ना एक ग्रो बॅग घेतलेली होते, 2 ग्रो बॅग. त्याच्यामध्ये माती टाकून मग हे प्लांट टाकलेली, हे ग्रो बॅग आहे. किती आहे मला माहिती नाही, 18x18 आहे का काय माहिती नाही ते काय. तरी कसं त्याच्यामध्ये कसं काकडी वेल एक आहे, आणि एक भोपळ्याची वेल आहे, अजून एक दुसरा कुठलं तरी आहे, ते काय माहिती नाही. त्यालाही लागलेली आहेत फळ.
पण ते कुठले आहे काय कळत नाही. हे बघा, हे खीरा आहे, काकडी. हे पहा, 1 2, हे पहा, 1 2 3. खूप म्हणजे व्यवस्थित एवढी गोड आहेत ना काकडी खायला, खूप म्हणजे खूप गोड आहेत. 3 आहे, हे 4, हे 5, हे 6, बारीक 7 8. सध्या बघा 9 काकडी लागलेली आहेत. म्हणजे खूप मोठी साईज आहे त्याच्या. मी तोडले त्याला आता. हे पहा, एवढं फ्लावर येतात रोज, म्हणजे कंटिन्यू एक 10-12 प्रकारचे तर माझ्या टेरिस गार्डनमध्ये फ्लावर रोजच्या रोज एकदम फ्रेश फ्लावर येतात. फ्रेश हे पहा, रोज एवढी फ्लावर मला माझ्या टेरिस गार्डनमध्ये देवासाठी फ्रेश फ्लावर येतात. तुम्हाला कसं वाटलं माझ्या टेरिस गार्डन, नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवसानंतर तुम्हाला हे माझे टेरेस गार्डन तुम्हाला थोडंसं दाखवले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.